पाचगणीचं पठार हे वेगवेगळ्या फुलांकरता पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे। या पठारानं सुमारे 8 दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन केलेलं आहे आणि 2 प्राण्यांच्या प्रजातीची ओळख जगाला करून दिलेली आहे। यातल्या निळी कासुर्डी, बडमुग, हिरवी निसुर्डी, निळी मिकी अशा अनेक दुर्मिळ जातींच्या वनस्पती या पठारावर फुलायच्या। सुमारे 100 वर्षांपूर्वी याची नोंद असल्याचे सुद्धा बघायला मिळते। मात्र गेल्या काही दशकांपासून या वनस्पती पाचगणीच्या पठारावरून लुप्त होत चालल्याचं चित्र होतं। ही लुप्त झालेल्या दुर्मिळ वनस्पतींचे पुन्हा या पाचगणीच्या पठारावर पुनरुज्जीवन होऊन त्या बहराव्यात, तसंच त्याचं जतन व्हावं याकरता पुण्यातील रानवा या संस्थेनं पुढाकार घेतला आणि दुर्मिळ फुलझाडांचं संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं। या दुर्मिळ वनस्पतींचं रोपण पाचगणीच्या टेबल लँड पठारावर करण्यात आलेलं आहे। साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। आता प्रोटेक्शन करत असताना किंवा मॉनिटरिंग करत असताना ह्या प्लॅट्यूवरचे किंवा ह्या प्रदेशामधील जे नामशेष होत जाणाऱ्या कोणत्या प्रजाती आहेत त्यापैकी काही आपल्याचं पुनर्जन करता येईल का याबद्दल मला पटवर्धन सरांनी आमच्या जवळ एक महिन्यापासून आमचं चाललेलं होतं आणि त्यांनी त्याचे काही त्यांचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडनं सीड्सचं त्याचं सॅपलिंग वगैरे सगळं केलेलं होतं आणि कलेक्टर साहेबांची आज अपॉइंटमेंट घेऊन आज त्यांची आपण वेळ घेऊन हा पहिला प्रयोग केला असेल, माझ्या मते महाराष्ट्रात असा पहिला प्रयोग केला असेल। या परिसरात असणाऱ्या अनेक वनस्पती अशा आहेत की ज्या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे इथेच सापडतात, इतर कुठेही आढळून येत नाही। आणि आधी जो सगळा संशोधन झालेलं होतं त्याच्यात असं लक्षात आलं की काही जाती या 100 वर्षापूर्वी नोंदल्या गेलेल्या होत्या आणि त्या गेल्या 4-5 दशकामध्ये इथनं पूर्णपणे नष्ट झाल्या, म्हणजे लोकली एक्सटिंक्ट झाल्या। त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन होणं हे खूप गरजेचं होतं। त्यामुळे आमचा म्हणजे रानवा नावाची जी संस्था आहे त्याचा आणि बरोबर HLMC नगर परिषद याच्या सहाय्याने जो प्रकल्प चालू आहे त्याच्यात आम्ही असं ठरवलं की ज्या इथनं नष्ट झालेल्या प्रजाती आहेत, वनस्पती प्रजाती आणि दुर्मिळ, यांचं पुनरुज्जीवन इथं झालं पाहिजे। ज्या वनस्पती आता फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट होण्याच्या काठावर आहेत किंवा ज्या तुमच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, या वनस्पतींपैकी आज 4 वनस्पतींची रोपं आपण तयार केलेली आहेत। पटवर्धन सर आणि त्यांच्या 2 सहकारी ज्या आहेत त्यांनी ही रोपं तयार करून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत। त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना, पर्यटकांना एक विनंती करतो की ज्या भागामध्ये हे आता आपण रोपण केलेलं आहे त्या भागामध्ये त्यांना रुजेपर्यंत आपण अजिबात डिस्टर्ब केलं नाही पाहिजे।